मी प्रताप रघुनाथ चिपळूणकर, राहणार कोल्हापूर, नेचर केअर फर्टिलायझर्स वेटा यांच्या माध्यमातून आपल्यापुढे माझ्या शेतीची माहिती सांगण्यासाठी येत आहे. मागील भागात पारंपरिक शेती कशी केली जात होती आणि त्याच्यामध्ये थोड्याफार सुधारणा कशा होत गेल्या याची माहिती आपण घेतली. आता ह्या भागामध्ये आपण सेंद्रिय खत व्यवस्थापन कसे करावे, मागील सेंद्रिय खत व्यवस्थापन कसे चालू होते ह्याच्या पुढच्या भागात आपण या विचार करणार आहोत. पारंपरिक पद्धतीमध्ये गोठ्याच्या बाहेर खड्ड्यात किंवा ढेगामध्ये शेण आणि गदाळं कुजवून त्याचं सेंद्रिय खत करून ते चांगलं कुजलेलं खत जमिनीमध्ये टाकायची आपली पारंपरिक पद्धत आहे. मी अभ्यासलेल्या सूक्ष्मजीवशास्त्र या विषयानं मला काही वेगळ्या नवीन दिशा दिल्या. त्या अशा की सेंद्रिय पदार्थ जमिनीच्या बाहेर न कुजता तो एखादं पीक वाढत असताना थेट जमिनीमध्येच कुजणं गरजेचं आहे आणि तो जितका जास्त दीर्घकाळ कुजत राहील तितकं चांगलं. आता ह्या नवीन शास्त्रानं शिकवलेले नियम पाळण्यासाठी पारंपरिक सेंद्रिय खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे. आणि आता पहिला प्रश्न असा आहे की जागेला कुजणारा पदार्थ निर्माण कुठनं करायचा. कारण आज बाजारात गेलं तर तुम्हाला कुठेही असा कुजणारा सेंद्रिय पदार्थ पाहिजे म्हटलं तर कोण देणार नाही. माझं ऊस लावण, ऊस खोडवा आणि भात असा फेरपालट आहे. ऊसाची लावण तुटून गेल्यानंतर बाकी सगळं रानाच्या बाहेर जातं, वाडं बाहेर जातं, ऊस बाहेर जातो. पाचट तेवढं आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आणि हा पाचट जर आपण कुजवलं तर जागेलाच दीर्घकाळ कुजणारा पदार्थ आपल्याला मिळतोय. आता शेणखताला पर्याय ज्या वेळेला शोधायचा त्यावेळेला मी 2-3 गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या त्या की शेणखताचा वापर गरजेएवढा होत नाही आहे. ह्याला त्याची उपलब्धतेची मर्यादा आहे, खरेदी करायची मर्यादा आहे, वाहतुकीची मर्यादा आहे, पैशाची मर्यादा आहे. या सगळ्या मर्यादा उल्लंघून हा पदार्थ बाहेरून विकत आणून टाकावा लागू नये. हा पदार्थ ज्या जागी निर्माण होणार त्या जागीच तो मिळाला पाहिजे, शक्यतो फुकट मिळाला पाहिजे. आणि हे असं करण्यापाठीमागं मुख्य उद्देश असा आहे की कुजणारा पदार्थ कोणत्याही शेतकऱ्यांनी ह्या तंत्राबद्दल असं सांगू नये की हे तंत्र मी वापरू शकणार नाही, माझ्यापाशी माझ्यापाशी वाहन नाही, माझ्यापाशी मजूर नाही, माझ्यापाशी पैसे नाही, अशा कोणतीही तक्रार न सांगता अगदी लहानात लहानपासून मोठ्यात मोठ्या शेतकऱ्यापर्यंत हे तंत्र प्रत्येकाला वापरता आलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातूनच पर्याय शोधायचा असं बंधन मी माझ्या मनाला स्वतःला घालून घेतलं. आता ह्या बंधनातून पहिला मला जो जागेला फुकटात मिळणाऱ्या पदार्थाचा शोध लागला ते ऊसाचं पाचट. ऊसाचं पाचट हा जागेलाच मोफत मिळणारा पदार्थ कुजवून पाहावा म्हणून मी ऊसाच्या पाचटावर वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि साधारणपणे 15 वर्ष प्रयोग केल्यानंतर ज्या वेळेला ह्या प्रयोगांचं 15 वर्षातल्या यशापयशाचा ज्या वेळेला आराखडा अभ्यासला त्यावेळेला असं लक्षात आलं की 15 वर्ष आपण एकही पान न जाळता संपूर्णपणे पाचट जागेला कुजवले, परंतु ऊसाच्या उत्पादनामध्ये एकही टन वाढ झालेली नाही. आता इतकं पाचट कुजून सुद्धा जर उत्पादकतेत वाढ होत नसेल तर नेमकं काय गोंधळ आहे असा जेव्हा विचार केला त्यावेळेला भरपूर उत्पादन घेण्याची 15-20 वर्ष ज्यावेळेला आपण ऊस शेती करून त्या जमिनीतल्या सेंद्रिय कार्बाची पातळी एवढी कमी आणली आहे की हा ऊसाचं संपूर्ण पाचट कुजून सुद्धा ती कमी झालेली पातळी भरून निघत नाही आहे.
ह्या 5 जोडीला आणखी एखादा सेंद्रिय पदार्थ आपल्याला मिळाला आणि तो जागेला आपण कुजवत राहिलो तर काही प्रमाणात जमीन आपण सुपीक करू शकतो का, यासाठी एक पर्यायी आणखी दुसऱ्या पदार्थाचा शोध माझा सुरू झाला. आता दुसरा पदार्थाचा शोध घेताना तोही पदार्थ असाच निवडायचा आहे की तो जागेला मिळाला पाहिजे, फुकटात मिळाला पाहिजे, बाजाराकडे जायला लागलं नाही पाहिजे, वाहतूक नसली पाहिजे. आमची ऊस लावण, ऊस खोडवण आणि भात अशी पिकाची फेरपालट आहे. ऊसाचं खोडवं कारखान्याला गेल्यानंतर त्या जमिनीमध्ये भातशेती केली जाते आणि ही भातशेती करताना जमीन नांगरली जाते. नांगरल्यानंतर त्या ऊसाचे अवशेष जमिनीच्या वर पृष्ठभागावर येऊन पडतात आणि मग गावातील बायका ह्या ऊसाची खोडवी जेवढी सापडतील तेवढी सगळी जळणाला घेऊन जातात. खोडवी कोणताही खर्च न करता बाहेर गेल्यानंतर जमीन स्वच्छ होते आणि मग आमच्या भात मशागतीच्या कामाला जोर येतो. शेतकरी हा जमीन फुकटात स्वच्छता करून मिळाल्याबद्दल आनंदी होतो. आता हा फुकटात मिळणारा पदार्थ आम्ही पैसे खर्च करून जनतेला वाटतो, हाच पदार्थ आपण जर जागेला कुजवू शकलो तर 5 जोडीला आणखी एक फुकट जागेला मिळणारा पदार्थ आपण कुजवूया आणि हे खोडकं कुजवून आणखी थोडेफार जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढेल, सुपीकता थोडीफार वाढेल आणि उत्पादकतेत काय थोडीफार वाढ मिळेल का, ह्या अपेक्षेनं साधारणपणे 15 वर्षापूर्वी मी ऊसाची खोडकी जागेला कुजवायचा निर्णय घेतला. आता ऊसाची खोडकी जागेला कुजवायची म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे ह्याचा ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला पहिली गोष्ट अशी लक्षात आली की ही ऊसाची खोडकी मेली पाहिजे. त्यानंतर ह्यांनी भाताच्या वेगवेगळ्या मशागतीच्या कामामध्ये अडथळा निर्माण केला नाही पाहिजे. आता जर जमीन नांगरली आणि इतस्था ही खोडवी विखरून पडली तर ती बायका निसंशय घेऊन जाणारच. अगदी पहारा ठेवून आपण जरी नेऊन दिली नाही तरी भाताच्या मशागतीच्या प्रत्येक कामामध्ये त्याचा अडथळा येणार आणि आपल्याला हे भाताचं काम व्यवस्थित नाहीच करता येणार नाही. मग असं झालं तर ही खोडकी कुजवायची कशी हा डोळ्यापुढं प्रश्न होता. आणि मग भरपूर ह्या गोष्टीवर चिंतन केल्यानंतर असं लक्षात आलं की जशी खोडकी जमिनीमध्ये वाढलीत, जशी जागेला उभारलेली आहेत त्या अवस्थेत तशीच ठेवून बाजारामध्ये ग्लायफोसेट म्हणून तणनाशक आहे ते त्याच्यावर फवारणी करायचं. त्या ग्लायफोसेटच्या फवारणीनं ते खोडकं मारून टाकायचं आणि जसं आहे तसंच जमिनीत ठेवून जमिनीची अजिबात हलवाहलवी न करता शून्य मशागतीवर भाताचं पीक आपल्याला जर घेता आलं तरच ही खोडकी आपल्याला कुजवता येतील, अन्यथा ही खोडकी आपल्याला कुजवता येणार नाहीत. अशी परिस्थिती लक्षात आल्यानंतर जमिनीची सुपीकता ढासळते आहे आणि ही खोडकी कुजवण्याला आपल्याला पर्याय नाही. मग हे खोडकी कुजवणं हे पक्कं आणि मग त्यानंतर भातशेती कशी करायची बघूया अशा दृष्टिकोनातून आम्ही जमिनीची हलवाहलवी बंद केली आणि 15 वर्षापूर्वीपासून कोणतीही मशागत न करता भातशेती करण्याचा निर्णय घेतला. आता भातशेती कोणत्याही पद्धतीत पूर्वीच्या पद्धतीमध्ये आम्ही पेरणी यंत्रानं पेरून भातशेती करत होतो. आता ती पेरणी यंत्राची पद्धत वापरता येणार नाही, आपल्याला पेरणीची पद्धत बदलावी लागेल आणि त्या दृष्टीनं आम्ही विचार करून पर्यायी भातशेती पेरण्याची पद्धत शोधून काढली. आणि 15 वर्षापूर्वी आमच्या शेतीमध्ये खोडकं कुजवण्याच्या कामापोटी शून्य मशागत किंवा बिना नांगरणीच्या शेतीला सुरुवात झाली. आता भाताच्या गरजांचा अभ्यास करायचं या ठिकाणी मी सविस्तर मांडत नाही, पण भात शेतीला बिना नांगरणीची शेती ही वरदान आहे. भाताला जमीन कठीण लागते आणि 1 महिना भाताला
वापसा मिळायला लागतो. ह्या दोन्ही भाताच्या गरजा ह्या बिना नांगरणीच्या शेतीमध्ये नांगरून मशागत करून केलेल्या शेतीपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने पुरवल्या गेल्यामुळं भाताचं उत्पादन आम्हाला चांगलं मिळालं. ऊसाच्या सरी वरंब्यातच भात शेती केली होती. भात कापणीनंतर सरी वरंबे तयारच होते आणि भात कापणीनंतर आपल्याला परत ऊस शेतीत लावण करायची आहे. तर आता परत नांगरणे, परत सऱ्या सोडणे, परत नाक करणे ही सर्व कामं करण्यापेक्षा जुन्या सरी वरंब्याचा वापर करूनच नवीन लावण केली तर परत मशागतीचा आपला सर्व खर्च वाचणार आहे. अशा विचारातून आता पारंपरिक भात पेरण्याची पद्धत जशी बदलली आणि टोकन पद्धतीनं भात शेती चालू केली तशी पारंपरिक जमिनीमध्ये सर्व मशागत करून कांडी दाबण्याच्या ऐवजी ऊसाच्या सरी वरंबे आपले तयारच आहेत. ऊसाची कांडी आपण सरीच्या तळामध्ये पायानं पाणी सोडून दाबतो. मग सरीच्या तळामध्ये ऊसाची कांडी पुरली जाईल इतपतच सरीच्या तळामध्ये एक नांगराचं तास मारून मशागत करून घेतली आणि बाकीची काही मशागत न करता नेहमीप्रमाणे ऊसाची लावण करून घेतली. डोक्यामध्ये शंका अशी होती की कित्येक लाखो रुपयाची लोक यंत्र घेतात, पिकाची मशागत करतात आणि ज्यांच्याकडं यंत्र घेण्याची कुवत नाही ते भरपूर भाडं देतात. आपण तर आपल्याकडे यंत्र असून सुद्धा जमिनीची मशागत न करता या ऊसाची लावण केली आहे. लावण उगवेल का, लावण वाढेल का, त्याला गरजे इतके फुटवे मिळतील का आणि उत्पादन मिळेल का, ह्या सगळ्यांचं उत्तर मिळण्यासाठी काही काळ वाट बघावी लागणार होती आणि काळ हे त्याच्यासाठी उत्तर होतं. यथावकाश ऊसाची उगवण व्यवस्थित झाली, ऊसाला फुटवे चांगले आले आणि ऊसाची भरणी सुरू झाली. भरणी झाल्यानंतर ऊसाच्या वाढीनं प्रचंड वेग घेतला आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये अजिबात त्या जमिनीमध्ये मला बघायला मिळालं नव्हतं. इतकं सुंदर पीक ते वाढत होतं आणि ज्या वेळेला कारखान्याला ऊस तुटून गेला त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या रानामध्ये गेली कित्येक वर्ष अनेक आटापिटा करून अनेक नवीन तंत्राचा वापर करून गुंठ्याला 1 टनाच्या पुढे ऊस जात नव्हता, त्या रानामध्ये आता एकरी 60 टन ऊस काहीही नवीन व्याप न करता मिळाला आहे. आता हा एक आश्चर्याचा धक्का होता की मशागतीचे पैसे खिशात, सेंद्रिय खत 4 बांधाच्या बाहेरून आणून काही नाही टाकलेलं, तोही पैसा खिशात. असं असताना एका बाजूनं खर्च कमी आणि दुसऱ्या बाजूनं एकदम 50% उत्पादन जास्त. नेमकी ही काय जादू आहे? आता मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळं ह्या गोष्टीचा वैज्ञानिक तळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याचं ठरवलं. त्यावेळेला असं लक्षात आलं की सेंद्रिय पदार्थाच्या व्यवस्थापनामध्ये आपण एकच फरक केला आहे की आजपर्यंत आपण जनावराच्या पासून मिळत होतं जेवढं उपलब्ध होत होतं तेवढं शेणखत कंपोस्ट केव्हा तरी वापरत होतो. काही नंतर पाला व्यवस्थापन केलं, ते सुद्धा 3 वर्षातनं एकदा होत होतं आणि आता आपण खोडकं ऊसाचं जाग्याला कुजवलं आहे, एवढाच फरक आहे, बाकी काहीही फरक नाही. या सर्वांनंतर असं लक्षात आलं की त्या शेणखताच्या तुलनेमध्ये त्या पाला कुजवून झालेल्या खताच्या तुलनेमध्ये ह्या खोडक्याचं खत काहीतरी भारी दर्जाचं असलं पाहिजे, त्याशिवाय हा उत्पादनाचा वाढ मिळणं शक्य नाही. आता खोडक्याचं खत नेमकं भारी म्हणजे नेमकं काय असणार आहे, त्याच्यात नेमकं काय फरक असणार आहे? तो एक ऊसाचाच भाग आहे आणि त्या पानाचं खत हलकं आणि या खोडक्याचं खत एकदम चांगलं उत्पादन देते. त्या अर्थी परत पुस्तकं चाळून या गोष्टीचा विज्ञानात काही शोध लागतोय का याचा अभ्यास केला. त्यावेळेला असं लक्षात आलं की
पाचटापासून मिळणाऱ्या खतापेक्षा खोडक्यापासून तयार झालेलं खत निश्चितपणे भारी दर्जाचं असलं पाहिजे. आता भारी दर्जाचं म्हणजे नेमकं कसं काय, याचा ज्यावेळेला मी शोध घेतला त्यावेळेला वेगवेगळ्या पातळीवरचा हा शोध आहे. शेतकरी पातळीवर मी एवढं सांगू इच्छितो की 3 दगडाच्या चूल केली आणि त्या 3 दगडाच्या चुलीमधून 2 चुली केल्या आणि त्याच्यावर भांडं ठेवलं आणि एका ठिकाणी पाचट आपण जाळण्याचा प्रयत्न केला आणि एका ठिकाणी खोडकं जाळण्याचा प्रयत्न केला, तर कोणी अडाणी शेतकरी किंवा बाई सांगेल की बाबा खोडक्याच्या चुली चांगले पेटतील आणि त्याच्यातून ते पाणी लवकर गरम होईल, तापेल आणि पाचटाची चूल पेटणार नाही, व्यवस्थित सतत धूर होत जाईल, त्याच्यातून पाण्याचा योग्य गरमपणा मिळणार नाही. आता ह्याचा अर्थ असा आहे की त्या पाचटामध्ये उष्णता देण्याची शक्ती कमी आहे आणि त्या खोडक्यामध्ये उष्णता देण्याची शक्ती जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की जो पदार्थ चुलीमध्ये कमी धग देतो त्याच्यापासून तयार झालेलं खत हे कमी शक्तीचं असतं. जो पदार्थ चुलीमध्ये धग जास्त देतो त्या पदार्थापासून तयार झालेलं खत पण जास्त शक्तिमान असतं आणि ते शक्तिमान खत ज्या जमिनीत वापरलं जाईल ती जमीन शक्तिमान होते आणि त्या ठिकाणी केलेलं पीक पण शक्तिमान होतं आणि आपल्याला उत्पादन जास्त मिळतं. दुसरी गोष्ट अशी लक्षात आली की अरे मग पानाचं खत हलकं कसं काय झालं आणि खोडक्याचं खत उत्तम दर्जाचं का झालं, निसर्गाने असा फरक का केला. मग ह्या गोष्टीवर चिंतन केल्यानंतर असं लक्षात आलं की पानाला फक्त स्वतःचा भार पेलावा लागतो आणि तेवढा भार पेलण्या एवढीच शक्ती त्या पानाला निसर्गाने दिलेली आहे. परंतु जमिनीखालती खोडकं आणि मुळाचं जाळं जे आहे त्या ऊसाच्या भागाला, त्या ऊसाच्या संपूर्ण वाढीचा किंवा ऊसाच्या संपूर्ण भागाचा आयुष्यभर भार पेलायचा आहे, याच्यासाठी सर्वात जास्त शक्ती त्या भागाला दिलेली आहे. आणि मग असं लक्षात आलं की प्रत्येक कुठलीही वनस्पती घेतली तर त्याचा काही भाग जमिनीच्या खाली वाढतो, काही भाग जमिनीच्या वर वाढतो आणि मग ह्या सर्व भागातून सेंद्रिय खत चांगलं करण्याच्या दृष्टीनं कुठला भाग चांगला असा ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला जमिनी खालच्या भागाचा खत हे सगळ्यात चांगलं आणि जमिनीच्या पृष्ठभागापासून जो वरवर जावं तो खत हलक्या हलक्या दर्जाचं होतं आहे आणि पानाचं खत हे सगळ्यात हलकं. आता मी हा मुद्दा आपल्या पुढं अगदी ठासून मांडणार आहे त्याच्यासाठी असा आहे की मग आजपर्यंत आपण शेणखत कंपोस्ट जमिनीला जे देत आलो ते ह्या कुठल्या दर्जामध्ये बसतंय, तर सगळ्यात हलक्या दर्जामध्ये हे सेंद्रिय खत बसतंय. आणि हे पारंपरिक खत व्यवस्थापनामध्ये शेणखत किंवा कंपोस्टच्यावर जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी जे आपण अवलंबित राहिलो ते सर्वात हलक्या दर्जाचं खत होतं. आणि मग ह्याच्यामध्ये असा फरक केला तर जमीन फक्त 1 वर्षात सुधारून निघते. आणि ह्या मुद्द्यापाशी येऊन आपण आज थांबूया आणि ह्याच्या पुढचा भाग पुढच्या भागामध्ये आपण ऐकूया. आता नेचर केअर फर्टिलायझरनं मला या ठिकाणी ही मांडायला परवानगी दिली आणि 2 शब्द मी आपल्याला ऐकून ची संधी दिली याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मी आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.